क्यों रे कैसा हुआ धाड़ गाइज वेलकम बॅक टू आवर चॅनल द वायब्रंट्स. तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि आज आमच्या घरी खूप सारे पाहुणे आले आहेत. तर सगळ्यात पहिले आप्पाजी आले गावातून एकदम मस्त एकदम. आता कोजागिरी पौर्णिमा आम्ही नेक्स्ट लेवल करणार आहे. आम्ही सगळे खुश आहे आणि आमची मित्रमंडळी पण आलेली आहे. तर आज भुलजाबाईचे गाणे वाणे म्हणून आज कोजागिरी पौर्णिमा एकदम नेक्स्ट लेवल साजरी होणार आहे. आणि ह्यात आमच्या भुलजा पाहून घ्या, ह्या आप्पाजीने गावाहून आणल्या. तर आज ते जे गावातली जी फिलिंग आहे ते आम्ही इथं पुण्यात एन्जॉय करणार आहे. तर तुम्हाला दाखवतो की आपली सजावट कशी चालू आहे तर कोजागिरी पौर्णिमाची. तर इकडे बा गडबड चालू आहे ऑलरेडी. काय करायचं मनी सुपडं पाहिजे का. आणि ज्योती ऑलरेडी कामात लागलेली आहे. आणि आता इकडे जो आपण गॅलरीमध्ये जिथं आपण आज कोजागिरी पौर्णिमा साजरी करणार आहे आपण, तर इकडे बघा आपल्याला दांडे नाही भेटले तर आपण ऊस आणला. पण फील कमी नाही झाला पाहिजे. तर आपण अजून आपल्या घरी जे गॅसची पाईपलाईन आहे तर ते पाईपलाईन इकडे येऊ शकत नाही, म्हणून आपण एक सिलेंडर विकत घेतला आज. डबुकडा सिलेंडर मनीच्या लँग्वेजमध्ये. आणि आज हेच सिलेंडर माहोल करणार आहे आपल्यासाठी. तर आज आपण जंगी कोजागिरी करणार आहोत 20 लिटरची आणि पुऱ्या गावात वाटणार आहोत आज. अच्छे साफ कर रे अम्मा मिलता थोडी देर में बाय बाय. तर मला ना थोडं टेन्शन आलं होतं की हे झोपळे आम्ही कसं बांधणार आहोत. पण मी विसरलोच होतो की आज आप्पाजी आलेले आहेत. तर आम्हाला काय टेन्शन घ्यायला लागेल. आता आप्पाजीने एकदम खतरनाक जुगाड करून टाकलं. आप्पाजी इले शिकून द्या, पुढच्या वर्षी इले आलता बांधता आलं पाहिजे. और तू निमज में करना हे सब. बढिया झोपडी बांधून राहिली आता भेंडी. विषय आहे का सोपं आहे काय. निरा गडबडच गडबड चालू आहे. इकडे गडबड इकडे गडबड इकडे लोक निरा कल 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 चालू आहे. पण या कलकल मध्येच तर मजा आहे बाबो. हे बा पाठ 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 हे इकडं शिकणं चालू आहे आता की हे असं की तसं, हे असं की तसं. क्वेश्चनवर क्वेश्चन क्वेश्चनवर क्वेश्चन क्वेश्चनवर क्वेश्चन. आप्पाजी देऊन राहिले आन्सर 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 आन्सर. असं नाही तसं नाही असं नाही तसं नाही. आणि हे बनवून राहिली भुलजाबाईची झोपडी. इकडे पण चालू आहे हे प्लेट घेऊ की ते प्लेट घेऊ, हे प्लेट घेऊ की ते प्लेट घेऊन. बापा फायनल झाली हे प्लेट, हे प्लेट की ते प्लेट. तुझी भूक लगे क्या. अरे एक ही उठ गई. अरे दीदी खिलाना वो. अरे खिलाना रे वैसे क्या कर रही. खिला दीदू प्यार से खिला. दीदी ऐसे प्यार से कभी खिलाती कि वीडियो में खिला रही बस. खिलाती है ना, ठीक आहे. भुलजाबाईंना जो चोट्टा बाजारमधला जो खाऊ आहे तो आलेला आहे. मैसूर पाक, चिवडा, बाबा बाबा. आणि इले काय माहित त्याची चव. चला आता आपल्या भुलजोड काही माहित नाही तुले. चल आणि परवा असतो, आज शेवटचा दिवस नाही भुलजाबाई आपल्या बसलेल्या आहेत फायनली. आणि त्यांना चालला आता खाऊ मस्त. आणि हा तो मला क्वेश्चन विचारवला की कोजागिरी कधी होती. अरे बा कधी होते आता चालू झालं. कसा करून राहिला तू आमनं जरा हा माणूस 4 वेळा विचारला. आता कोजागिरी कधी भेटणार आहे. कोजागिरी भेटणार 3 घंट्यानंतर. इंडिया वर्सेस पाकिस्तान चालू आहे. त्या दिवशी तर पुरी घालून टाकली आपण. आम्ही सेलिब्रेशन केलं तर डेंजरवालं. एरी जिंकतही नाही हारतात. तेव्हा 75 मध्ये किती पाहतात. याच्या बाप जन्मात निघाले ते एवढे राहून. हल आप्पाजी तुम्ही सांगा ते काजलले की हे काय स्टोरी असते याची. हा हे जे भुलजा आहे की नाही भुलजा, हा हे भुलजा पहिले हे नियाले आले हे माहेरी. अच्छा मायके आहे वो. हाँ आता नियाले येणार आहेत. हे उद्या जाणार आहेत आता हे. अच्छा तो वो उनको मायके लेने हाँ लेने आए. हाँ फिर लेके चले जाएंगे. हाँ शादी हो गई ना. और बच्चा भी है ना. बच्चे भी हो गए ना. एक बच्चा है ना, एक छोटा बच्चा. बेबी भी है. बेबी है. बेबी के साथ लेके जाएंगे. और ये लेके जाएंगे अब वो घर को उनके. म्हणजे तिचं माहेर संपलं. माहेर संपलं. अच्छा माहेरात आली ते. हां थोडे दिवस राहिली मग गेली. मग आता चालले जाईन मग ते सोबत. बोल ना. समझ गया मेरे को अभी. समज गया ना. फायनली आता दिवे पण आलेले आहेत रे. बापरे बाप डेकोरेशनची काहीच कमी नाही चालू. निरा भुलजाबाईले खुश करणं चालू आहे. आणि आप्पाजीने पण काहीच कमी ठेवलेली नाही आहे डेकोरेशनमध्ये. लाइटिंग आणि झोपडी बापा सिस्टम आली. आता सिस्टम आली. पत्ते पण चालू होणार आहेत आता इथं. लाखोचा व्यवहार होणार आहे आता इथं. एका रात्रीत 10 लाखाचं ट्रान्झॅक्शन होणार आहे इथं. आप्पाजीले पत्ते म्हटल्यावर हसत बा एकदा. रो बाप खुशी हो. तर हे माझे आप्पाजी आहे तुम्हाला जे व्हिडिओ दिसून राहिले. तर आप्पाजी सांगतील आपल्याला आप्पाजी टीचर होते कधी लागले. मी 1970 मध्ये शिक्षक म्हणून लागलो जिल्हा परिषदमध्ये.
प्राथमिक शिक्षक म्हणून लागलो. इकडे पाहिजे आपण. 1970 मध्ये लागलो आणि 2005 मध्ये मी रिटायर झालो. 35 वर्ष 3 महिने माझी सेवा झाली. अरे बापरे. मुख्याध्यापक म्हणून मी नंतर रिटायर झालो. शेवटी मी मुख्याध्यापक 3 वर्ष राहिलो. अच्छा. तर तेव्हाचे जे स्टुडंट होते ना आता जे स्टुडंट पाहता याच्यात काय फरक वाटतं तुम्हाला? हा, त्यावेळेचे शिक्षक कसं होते की आता त्यावेळेस मोबाईल नव्हते, काही नव्हते. त्यावेळेस म्हणजे आपल्याला जे फळ्यावरचं शिक्षण दिलं जात होतं तेच कामाचं होतं फक्त, बाकीचं काही नाही. आणि आताचे विद्यार्थी आताचे विद्यार्थी चंट आहेत, एकदम चंट आहेत, हुशार आहेत एकदम. तेव्हाचे ठस होते काय? तेव्हाचे होते मीडियम होते. म्हणजे त्याला जास्त ज्ञान अवगत करावं लागे त्याला, त्याशिवाय ते सुधारणा नव्हती होत त्या. आप्पाजी सायकलनं जात होती, सायकलनं. हा, 25 वर्ष मी सायकल चालवली. बापरे. शेवटी डबा जेवणाचा सोबत असे 1:30 वाजता जेवण केला की 2 वाजता आधी पिरियड चालू होते. अरे बापरे. हा, मग गाडी कधी घेतली होती सगळ्यात पहिली? गाडी सर्वात शेवटी म्हणजे मी 1968 मध्ये गाडी घेतली होती. 1968 मध्ये? 68 मध्ये बुलेट नाही, राजदूत होती. म्हणजे तेव्हा राळा होता समजा तुमचा 68 मध्ये. त्यावेळेस कोणाजवळच गाडी नव्हती, तर माझ्याजवळ एक गाडी होती फक्त. चौथ्यामध्ये एक गाडी होती फक्त. म्हणजे तो सेम राळा आम्ही कंटिन्यू करून राहिलो समजा. तुम्ही जो चालू केला अमृतसरमध्ये. गाठाच नाही. तर बढिया होते त्यावेळेस मी 1 ते 4 आणि 4 ते 1 असेच मी वर्ग चालवले. पहिलीपासून 4थ्या वर्गालो, पुन्हा 4थी पासून मग पहिलीपासून तर 4थी पर्यंत असेच सगळे. तुमचे स्टुडंट आज सक्सेस असतील ते? हो, चांगल्या सर्व्हिस मध्ये आहेत. ते भेटतात का तुम्हाला? हो, भेटतात. अजूनही माझ्यावर पाया पडतात ते बापरे. शिक्षक. म्हणजे तुम्ही म्हणजे ते जे विद्यार्थी होते माझ्याजवळ ते अजूनही माझ्या पाया पडतात. म्हणजे लय जणांची जिंदग्या बनवल्या. हो, भक्कम जणांची जिंदगी बनवली. चांगले लोक तयार झाले त्यावेळेस. लय मोठे आशीर्वाद भेटले तुम्हाला. तर अशी होती आमच्या आप्पाची स्टोरी. आणि आम्ही सगळे आप्पाजीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आप्पाच्या घरी गेलो की संध्याकाळी ज्यूस गीस घ्यायले. आप्पाजीने भयानक लाड हो, तर आमचे आईस्क्रीम याचा लाड पुरवला, तिचा लाड पुरवला, माया पण पुरवला. आणि हे ते हेले तर काहीच नाही, फोनही नाही करत. अरे वा. कोजागिरी आपली बनवण्याला चालू करू. माय गॉड, ओ माय गॉड. और ये बर्तन और 20 लीटर दूध बोला था मैंने, बट क्या है ना कि इतना शॉर्टेज था तो 10 लीटर ही मिला. तर आता आपली 10 लिटरचीच कोजागिरी होणार आणि आपण चालू करून टाकू आपली प्रोसेस. आता मला थोडं टेन्शन आलं कारण की कसं गंज ऑलमोस्ट भरत आला, पाहून घ्या तुम्ही. आणि माझे अजून 2 पाकीट टाकायचे राहिले. गंज टाकून दे एकदा किती भरला तर. आणि अजून पाकीट पडायचे बाकीच आहे. एवढं मोठं दूध झालं, विषय नाही. सोपं नाही कोजागिरी करणं, पण ते भाऊ सोपं करता. तर आता मला खूप आलेलं आहे टेन्शन असं आलेलं आहे कारण की हा गंज भरला ऑलमोस्ट दुधानी. आणि आता हे घोटून किती टाईम लागेल हे घोटायले. आणि या लोकांना मी कधी खाऊ घालणार ते बेस्टवाली कोजागिरी माझ्या हातची, याचं टेन्शन आलेलं आहे थोडंफार. पण तुमचा भाऊ कधी टेन्शन घेत नाही कारण की भावाला सोपं विषय आवडत नाही. कारण की आपल्याला आवडते हार्ड गोष्टी. सोपं तर बिलकुल पाहिजे नाही. तर इथं चालू आहे खोजेगिरी. आणि तुम्हाला दाखवू का दुसरीकडे काय चालू आहे. हे गुलाबीचे गाणे एकदम राळाच राळा आहे ना. करा चालू तुम्हाला तुमचे गुलाबीचे गाणे. पहिली ग फुलाबाई देवा देवा सा देवा सा दिला खंडोबा केळी केळी मंडोबा मंडोबाच्या दारी बाई अवसा वरसा अवसनी अवसनीचं पाणी जसं गंगेचं पाणी गंगेच्या पाण्याला देवीला कंठ राणा भुलाबाईचा ठोकीला राळा हनुमंत बाळाचे लांब जोडे टिकाऊचे डोळे हात पाय गोरे भाऊ टकसनी माता पुढे जळसनीच एकच पान धुरून भुलाबाई नमस्कार. आता पण तर तब्बल 1 तासानंतर
या दुधाची लेवल तर काही कमी झाली नाही आणि मला एवढं टेन्शन आलं आणि भूकच लागली डायरेक्ट. तर आता मस्त आप्पाजीनं जो चिवडा आणला होता गावातून चोट्टा बाजारमधून त्याची बनवली मस्त खतरनाक भेळ पण तो खाऊन राहिलो मी. वा कुठून कुठून हे जे भेळ आहे ना हे दुनियात फक्त 2 जागी भेटते. एक चोट्टा बाजारमध्ये कारण की तिथं चिवडा भेटते आणि एफ रेसिडेन्स पुणेमध्ये कारण की ते भेळ त्याला बनवले जातात. तर तुम्हाला जर खायचं असेल तर ते भेटू शकत नाही. आय एम सॉरी. तर आता इकडे पत्तीची मैफिल एकदम भयंकर जमलेली आहे आणि इकडे खूप वेळ लागून राहिला म्हणून मी आता थोड्या वेळापुरता काय झालं माहिती आहे काय मलाही दूधवाला. तर आता मी येले मस्त मसाला दूध बनवून देतो ताकी यांची पत्त्याची मैफिल अजून रंगलेली राहणार. तर त्याच्यात चालला आता हा शुगर आणि हा चालला इमेजनरी मसाला जो माझ्या हातात आहे. कसलं भारी ना भेंडी. दुकानावर होतो मी पहिले काम करायला असं मायला. घ्या आप्पाजी तुमचं दूध. आप्पाजीला मस्त फ्रेश दूध देऊन राहिलं माझ्या हातचं. घ्या सांगा बरं कसं झालं दे आपण थोड्या वेळाने सांगतो. तर आता जो आहे भुल्याबाईच्या जवळ जो प्रसाद ठेवतात तो ओळख्याचा गेम चालू झालेला आहे. तर ज्योती हलव तू सांगा काय आहे. तर सोनपापडी. सोनपापडी पहिलं गेस. पेढा नाही. 1 बाय 1 उद्या 1 बाय 1 उद्या. मैं बोलू क्या? हलवा भी नहीं है. रसमलाई नहीं है. आप्पाजी सांगा. जलेबी. जलेबी हाँ. जलेबी और दो है और एक वापस. एक दही वडा. दही वडा. गुलाब जामुन नहीं. थांबा थांबा मी पेढा. कंदी. मलाई बर्फी. कंदी. नहीं. कंदी पेढा. लड्डू. काळा जामुन. गोरा जामुन. एक मला हो परत थांबणार रे. तिचं नाकाचे सेन्सरले चांगले वाटते. नाकात वाल घेऊन कलाकंद भी नहीं है. हिंड दे चल हिंड दे. पतला आहे घट आहे पातळ आहे. रबड़ी. दूसरा गेस सही था रबड़ी. हाँ इधर देख रबड़ी वाली. रबड़ी और दूसरा पहला गेस क्या था. जलेबी और रबड़ी. कोना मतलब इन्हें चीटिंग की जलेबी पड़ा है ऐसे और बताया कम बकवास है ये औरत. अच्छा आवाज. हा घे प्रसाद असा आहे आपला. हे जलेबी रबड़ी आणि हे भुलाबाई आणि हे आप्पाजी. वाह क्या खुशी का मौसम आहे. भेंडी. रात्रीचे वाजलेले आहेत 2 आणि अनुशीला जायचं आहे उद्या मुंबईला ऑफिसला. तर खोजागिरी तर अजून काही बनली नाही. 1 तास अजून वेळ लागते पण तिला झोपून उद्या ट्रॅव्हल करायचं आहे. उद्या मला सकाळी 6 वाजता उठून मुंबईला जायचं आहे ऑफिसच्या कामानिमित्त. आणि गेले 8 वर्ष आम्ही हा कोजागिरीचा कार्यक्रम प्रत्येक वर्षी खूप उत्साहित साजरा करतो. यावर्षी पण आम्हाला खूप उत्साहात आम्ही हा कार्यक्रम साजरा केला आणि आम्हाला सगळ्यांना खूप मजा आली. बट मी निघत आहे आणि कोजागिरी उद्या सकाळी उठून मी ऑफिसला जायच्या पहिले खाऊन घेईल. हो आणि या मनीचं काहीच नाही आपण तरी चालली ती कारण की ती माझी बहीण आहे ना म्हणून मी ती तिला माझ्या एकटं नाही सोडू शकत. बरोबर. तर ते मला खूप छान वाटलं म्हणून मी तिला काहीच नाही म्हटलं. म्हणून ती माझ्यासोबत येत आहे. ठीक आहे गाईज दॅट्स इट. बाय ओके बाय. बाय. तर रात्रीचे वाजले आता 4 आणि सगळे जे मेन प्लेयर होते ते सगळे झोपले. मी एकटाच बसलो घोटत. ते पाहून घ्या तुम्ही एवढंसं राहिलं आता हे याच्यात एवढं दूध होतं आपलं. तुम्ही तर पाहिलंच. चंद्र येऊन सूर्य पण येऊन गेला येतं. चंद्र पाहिजे असते पण सूर्य पण आला होता. तर आता मी जे बाकीचे प्लेयर लागले आहेत त्यांच्यासाठी भरतो हे आणि यांना विचारतो मग की कसं झालं. तर आता मी हिला विचारणार आहे की कसं झालं. क्यू रे कैसा हुआ. धाळ धाळ तू येतो होगी जबरदस्ती. काय बता रे कैसा हुआ. बहुत टेस्टी हुआ ना. हाँ बहुत टेस्टी हुआ. तो अभी ले ले वापस. तो अभी एक तो मुर्दा गया. अब ऐसा है अपना रिव्यू सिस्टम जो अपने को पसंद नहीं वो पसंद नहीं. तर जबरदस्तीवाली एकदम खतरनाक आपली कोजागिरी झालेली आहे आणि आजचा व्लॉग मी इथं संपवतो कारण की ऑलरेडी खूप मोठा झालेला आहे. तर मे बी तुम्हाला असं नाही झालं पाहिजे की बोर झाला पाहिजे.
तर आपण भेटू आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, बाय, गुड नाईट.